आता कढाईमध्ये तेल टाकून मोहरी आणि हे तडकून घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे लसूण आणि कांदा. लसूण आणि कांदा हा छान परतून घ्यायचा आहे. साईडनी मी भातसुद्धा बनवून घेतलेला आहे. प्लेन राईस. कांदा आणि लसूण छान असा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गोल्डन होताच त्यामध्ये टाकायचं आपण कढीपत्ता. कढीपत्त्याचा फ्लेवर असा छान येतो. कसा तडतड आवाज येतोय ना आपल्या डाळ भाजीच्या तडक्याचा. बघा कसा छान तडका बसलेला आहे. मला हे घमघमाट, वासाची घमघमाट सुटलेली आहे. त्यामध्ये टाकायची थोडी हळद, थोडं तिखट, मसाला हा घरी बनवलेला गरम मसाला, हा आम्ही बनवलेला मिक्स मसाला. माझी मुलगी ही मधामधात करते, तिलाही स्वयंपाकाची खूप आवड आहे. हे छान असं तळपून घ्यायचं थोडंफार. त्यानंतर टाकायची आपण शिजवलेली डाळ. डाळ ही असा तडका बसला पाहिजे, छान अशी वाफ आली पाहिजे. डाळ अशी दिसते, छान अशी डाळ भाजी दिसते आपली. एक वेळा खाऊन पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली, आणि तुम्हीही बनवून पहा अशी ही डाळ भाजी. आता माझी पिहू टाकते सांभार डाळ भाजीमध्ये. सांबार असा आरतून परतून घ्यायचा. छान अशी डाळभाजी झालेली आहे. बघा याची कन्सिस्टन्सी पण बघा कशी झालेली आहे, छान.